तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करणार आहे। त्यावेळेस बाल्या मामा हे दुसऱ्या पक्षाचे असून देखील माझ्या सोबतीला उभे राहिले। मी एक हिंदू आहे, कट्टर बोलला तरीही चालेल, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पक्षाशी निष्ठावंत आहेत का हे देखील मला जाणून घ्यायचं आहे। आणि मग हेच आमदार खासदार आपल्या नगरसेवकाच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांचे कॅल्क्युलेशन्स करतात आणि आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बळी देतात। आपल्या समोर काही बोलण्यापूर्वी मी माझी ओळख करून देतो। नमस्कार, मी अविनाश चंद्रकांत काठवळे, एक पक्षाचा सामान्य व निष्ठावंत कार्यकर्ता। आज काही प्रश्न मी खासदार आणि आमदारांसाठी घेऊन आलेलो आहे। आज इलेक्शनची रणधुमाळी चालू असताना आज सर्व निष्ठावंत कार्यकर्ते हे जोमाने तुमच्या प्रचारासाठी लागलेले आहेत। न आपल्या कुटुंबाची पर्वा करता आज तुमच्यासाठी भर उन्हात रात्रभर हे प्रचार तुमच्यासाठी करतात। हे करत असताना ज्याप्रमाणे ते तुमच्यासाठी आपल्या घरचा उमेदवार म्हणून प्रचार करतात, त्याच अनुषंगाने तुमचाही काही त्यांना देणं लागतो। मला खासदार आणि आमदार यांना काही प्रश्न विचारायचे आहेत। खासदारांनी मला हे सांगावं की आम्हाला तुम्ही खासदारकीचा तिकीट देणार का? आमदारांनी देखील हे सांगावा का तुम्ही आम्हाला आमदारकीचा तिकीट देणार का? एका सामान्य कार्यकर्त्याची अशी अपेक्षा देखील नाही, पण त्याची अपेक्षा नक्की काय असते हे तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे। एक साधा कार्यकर्ता जो आपल्या एरियामध्ये वार्डामध्ये जो अहोरात्र 5 वर्ष मेहनत करून तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करतो, त्याच्या मागे त्याच्याही काही अपेक्षा असतात, त्याचेही काही स्वप्न असतात। ते स्वप्न हे पूर्ण करायची जिम्मेदारी ही तुमची असली पाहिजे, कारण तुमचे जे स्वप्न असतात ते पूर्ण करायसाठी तो अहोरात्र 5 वर्ष मेहनत करत असतो। मग त्याचे स्वप्न काय? तर त्याला ना खासदार बनायचा असतो ना आमदार बनायचा असतो, त्याला फक्त आपल्या वार्डात नगरसेवक अशी अपेक्षा असते। नगरसेवक बनणं ही अपेक्षा ठेवणं काही चुकीची वाटत नाही, पण तो जशी तुम्हाला साथ देतो, जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा तुम्ही त्यांना साथ देता का? नाही ना। हे माझ्यासारख्या सामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्या समोरही बरोबरही झालेलं आहे। कसं ते तुम्हाला सांगतो। या आधीची जी महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये मीही फॉर्म भरला होता। मलाही अपेक्षा होती की माझ्या पक्षातल्या आमदार आणि खासदारांनी मला आपल्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्या पक्षाची उमेदवारी द्यावी, पण तसं झालं का? तर नाही। का नाही? कारण जेव्हा नगरसेवकाचे इलेक्शन येतात तेव्हा आमदार आणि खासदार हे आपापले कॅल्क्युलेशन्स लावत असतात। त्या एरियामध्ये विद्यमान नगरसेवकांशी साटलोट करून आपली कॅल्क्युलेशन्स आमदारकी आणि खासदारकीची कशी पूर्ण होतील यावर भर देत असतात। मग आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं काय? हा माझा सवाल आहे। जेव्हा आम्ही 5 वर्ष पक्षाचा, खासदारकीच्या उमेदवाराचा, आमदारकीच्या उमेदवाराचा निष्ठेने काम करत असतो, तेव्हा आम्ही काही प्रमाणात आमचं देखील काम करत असतो। मग जेव्हा खासदार आणि आमदार यांच्या निवडणुकीची वेळ आली तेव्हा आम्ही अहोरात्र मेहनत करून आमच्या पक्षाचा उमेदवार म्हणून आम्ही काम करत असतो। मग खासदार आणि आमदारांचा हे काम नाही का की नगरसेवक पदाची जेव्हा निवडणूक होते तेव्हा आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वर उचलून त्याला देखील त्याच्या स्वप्नपूर्ती करण्यासाठी आपला हातभार लावावा?
पण असं होत नाही आणि हे माझ्याबरोबर झालं नाही. जवळपास 10 वर्ष मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून राहिलो. आपल्या एरियातल्या विद्यमान नगरसेवकांशी काहीही कारण नसताना खासदार आणि आमदारांच्या प्रचारार्थ त्यांच्याशी दुश्मनी घेतो आणि मग हेच आमदार खासदार आपल्या नगरसेवकाच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांचे कॅल्क्युलेशन्स करतात आणि आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बळी देतात. त्यावेळेस माझ्या पक्षाने कोणत्याही प्रकारची माझ्या वार्डात उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे साहजिकच मी अपक्ष फॉर्म भरला. नाराजगी होती, पण पक्षाची शिस्त मोडू नये या कारणाने मी कोणत्याही पक्षात गेलो नाही. त्यावेळेस बाल्या मामा हे दुसऱ्या पक्षाचे असून देखील माझ्या सोबतीला उभे राहिले. त्यांनी मला सांगितलं की अविनाश, तू शिवसेना ह्या पक्षामधनं उभा राहा. पण मी तसं केलं नाही. का केलं नाही? कारण मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो आणि अशा एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पाठीमागे माझा पक्ष, आमदार, खासदार हे उभे राहायला पाहिजेत. त्या टायमाला बाल्या मामा सारखा माणूस उभा राहिला. आमदार, खासदार यांची आपापल्या परिवाराला उंच स्थानी बघण्याची त्यांची इच्छा असते, असायलाही पाहिजे. पण एक साधारण कार्यकर्त्याचं काय? तो फक्त तुमचे झेंडे हलवायलाच असतो का? त्याची काही स्वप्न नसतात का? याचं आज मला उत्तर पाहिजे. जर ते तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पक्षाशी निष्ठावंत आहेत का, हे देखील मला जाणून घ्यायचं आहे. गेल्या 15 वर्ष मी बाल्या मामा या व्यक्तीला व्यक्तिशः ओळखतो. एक असा माणूस ज्याच्या मोबाईलमध्ये एका सामान्य कार्यकर्त्याचा देखील नावाने नंबर सेव्ह असतो. कधीही आपण त्याला फोन करावा, ते आपल्याला नावानिशी ओळख देतील. मग मला आपण सांगा की आपण अशा व्यक्तीला मदत करावी की आपल्या वेळ प्रसंगी तो माणूस आपल्या बरोबरीला ताकदीने उभा असतो, की अशा व्यक्तींना जेव्हा आपली गरज असते तेव्हा आपली साथ सोडून इतरांच्या मदतीला आपले कॅल्क्युलेशन्स पूर्ण व्हावे म्हणून त्यांची साथ देतात. बाल्या मामा हा अतिशय प्रेमळ स्वभावाचा माणूस. कधीही त्यांच्याकडे कोणताही काम घेऊन गेलो की ते नाही बोलत नाही आणि जर होण्यासारखा नसेल तर ते स्पष्ट तोंडावर बोलतात की अविनाश, हा काम होऊ शकत नाही. वादे करणारा माणूस हा नाही. मी एक हिंदू आहे, कट्टर बोलला तरीही चालेल. आजवर मी काँग्रेस, समाजवादी, राष्ट्रवादी किंवा MIM अशा कोणत्याही पक्षाला आजवर कधीही मतदान केलेलं नाही. पण आज बाल्या मामा हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढतायत. पण मी राष्ट्रवादी न जुमानता बाल्या मामा या व्यक्तिशः माणसाच्या, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करणार आहे. मामा हे कोणत्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढतात यात मला ते मात्रही इंटरेस्ट नाही. मला एवढं समजते की जो माणूस आपल्या वेळेस जेव्हा खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहतो आणि जेव्हा आपल्याच पक्षातली लोक आपली साथ सोडतात, अशा वेळेस मी मामाच्या तो कोणत्या पक्षात आहे याला न बघता या वेळेस मी माझा मत हे बाल्या मामाला देणार आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी जितकी मदत होईल, एक उत्तम माणूस म्हणून मी बाल्या मामाला करणार. साहजिकच आहे, मी आमदार आणि खासदारांना जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर मला मिळेल याची आशा तर नाहीये. पण मी आशा बाळगतो की यापुढे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा ते देखील भरोसा जिंकतील आणि त्यांच्या वेळेस त्यांना तितक्याच पाठीशी उभा राहतील
जितक्या पाठीशी बाल्यामामा हा माझ्या पाठीशी उभा राहिला. हेच बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.